मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आता संजना म्हणते, मी माझ्या जागी तुला नाही उभं केलं ना अरुंधती, तर माझं नाव दुसरं ठेव म्हणून. अरुंधती म्हणते, मी तुझ्या जागी उभी राहायला तयार आहे, पण तुला अद्दल घडवणारच. दुसरीकडे आता अभि खूप आशेने म्हणतो, आई तू मला इथून बाहेर काढशील ना गं. ही अरुंधती म्हणते, आप्पांना फसवताना होणाऱ्या परिणामांचा विचार केला नाही, आता तुझ्या वडिलांबरोबर शिक्षा भोगत बस. तेव्हा अनिरुद्ध रागातच अरुंधतीला म्हणतो, तुझा आत्मा आत्ताशी शांत झाला असेल. तर अरुंधती आता रागातच त्याच्याकडे पाहते. तर आता आजच्या भागात काय होणार मित्रांनो, ते आपण पाहूयात. सुलेखाताई ऑफिसमध्ये बसलेल्या असतात. अनिश त्यांना कॉफी नेऊन देतो आणि म्हणतो, आजी अगं तू कॉफी घेतल्यानंतर थोडा आराम कर हा, कारण तुला खूप आरामाची गरज आहे. मग आता तेवढ्यातच नितीन येतो आणि म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स मावशी, आजपर्यंत एकही केस तू हरली नाहीस. आप्पांना त्यांचा समृद्धी बंगला पुन्हा मिळाला आणि त्याचबरोबर अभि, अनिरुद्ध आणि संजना या तिघांनाही चांगली 1 वर्षाची शिक्षा मिळाली. तेव्हा रेकॉर्ड कायम राहिला खरा, परंतु ही केस जिंकली याचा आनंद मानायचा तरी कसा? सुलेखाताई विचारतात. नितीन विचारतो, का असं बोलतीये तू मावशी? मग आता सुलेखाताई म्हणतात, अरे बघ ना आता तूच, अरे ही केस जिंकलो त्याचा आप्पा, कांचनताई यांना आनंद तरी झाला असेल का? आपला मुलगा, सून, नातू तुरुंगात गेले, ही काय आनंदाची गोष्ट आहे का? कारण कोर्टात निकाल लागला तेव्हा आप्पा किती हल्ले होते तू बघितलं असेल ना. तेव्हा नितीन म्हणतो, पण अनिरुद्ध, संजना आणि अभि यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी ना. अनिश म्हणतो, पण अभिने साक्ष दिली तेव्हा ती केस लगेच सॉल्व्ह झाली ना. तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात, हो ते खरंच आहे बाळा, या केससाठी अरुंधती आणि नितीन या दोघांनीही खूप मेहनत घेतलीये. या केसमध्ये नितीन तुझा खरंच खूप मोठा वाटा आहे. मग नितीन म्हणतो, अगं मावशी, मला जेवढं शक्य होईल तेवढं सगळं मी केलंय, पण तू कोर्टामध्ये आप्पांची बाजू अगदी स्ट्रॉंगली मांडलीस आणि म्हणूनच ते केस जिंकू शकले. आता बघूयात, कारण शिक्षा झाल्यावर संजनाचे डोळे उघडले असतील असं मला वाटतंय. सुलेखाताई म्हणतात, छे रे, त्यांचे कसले डोळे उघडतायत, ती कोडगी माणसं आहेत, त्यांचे डोळे उघडूच शकत नाहीत. त्यावेळी अनिश विचारतो, पण आजी मला सांग, त्यांना बेल मिळू शकते का? त्यावेळी सुलेखाताई म्हणतात, हो बाळा, त्यांना देशमाने बेल मिळवून देणारच आणि बेल मिळाला की ते पुन्हा समृद्धीमध्ये जाणारच. त्यावेळी नितीन विचारतो, अच्छा, म्हणजे ते पुन्हा समृद्धीमध्ये राहणारच. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, हो, कायद्याने अनिरुद्धचा तो वारसा हक्क आहे, तो काही आपल्याला काढून घेता येणार नाही, परंतु आप्पा एक गोष्ट करू शकतात, अनिरुद्धला त्याचा त्याचा हिस्सा देऊन टाकून समृद्धीमधून कायमचं बाहेर राहायला सांगू शकतात. पुढे आता अनिश म्हणतो, ते पैसे तरी एवढे कुठून देणार, आणि संजना आणि अनिरुद्ध काका जर तिकडे राहायला गेले तर आप्पांच्या डोक्याला रोजचा त्रास होणारच. नितीन म्हणतो, हो ना, ती संजना ऑलरेडी चवताळलेली आहे, ती धमक्या देत होती आणि आता काय करेल काय नाही काही कळत नाही. त्यावेळी सुलेखाताई म्हणतात, नाही, आता देशमाने त्यांना व्यवस्थित समजावून सांगतील आणि त्यांनी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर अनिरुद्ध आणि संजनाला खरंच खूप महागात पडेल आणि तेवढी तरी अक्कल त्यांना असेल. त्यापुढे आता अनिश म्हणतो, अभि बिचारा फसला नाही या सगळ्यामध्ये, कारण त्याने खरी साक्ष दिली आणि त्याच्या चंगलट आलं. तो बिचारा आता 1 वर्ष असाच तुरुंगात राहणार. अभि काही बिचारा नाहीये, तुला समजेल तो कसा आहे, सगळं अंगलट आलं, गळ्याशी आलं ना, म्हणून त्याने कोर्टामध्ये खरी साक्ष दिली असं नितीन म्हणतो. त्यावेळी आता मला वाटलं नव्हतं की ईशासुद्धा खरी साक्ष देईल म्हणून, कारण त्यांचं त्याच्या वडिलांवर प्रचंड प्रेम आहे रे अभिचं आणि ईशाचं, ते स्पष्टपणे दिसतंय आपल्याला. पुढे आता नितीन म्हणतो, त्याचं कारण काय झालं मावशी? अगं, जेव्हा त्या बिल्डरकडून समजलं जना आणि अनिरुद्धने गुपचूप त्या बिल्डरकडून खूप पैसे घेतलेत, ते जेव्हा समजलं ना, मग तेव्हा यांचे डोळे उघडले आणि मग तेव्हाच हे दोघेही लगेच कोर्टामध्ये साक्ष द्यायला आले. तेव्हा आप्पांबद्दल सुलेखाताईंना खूपच वाईट वाटतं, कारण उतार वयात आपल्या मुलाच्याच विरोधात कंप्लेंट करणं आणि त्याला जेलमध्ये पाठवणं हे एका वडिलांना कसंच शक्य नाही आहे. आणि या जागी जर माझा आशू असताना तर खरंच माझं खूप कौतुक केलं असतं, म्हणजे मी हे केस जिंकले याचा त्याला खूप अभिमान वाटला असता. बिचाऱ्याचं आईवर खरंच प्रचंड प्रेम होतं, माझ्यासाठी तो काही पण करायला तयार होता.
आशूची त्यांना खूप आठवण येते, त्या खूपच इमोशनल होतात. म्हणूनच आता नितीन हा लगेच सुलेखा ताईंजवळ जातो आणि म्हणतो की आशू कसं म्हणाला असता माहिती आहे का मावशी, आय एम प्राऊड ऑफ यू आई, तू माझी जगातील सर्वात बेस्ट आई आहेस. सेम टू सेम असंच म्हणाला असताना तेव्हा सुलेखाताई म्हणतात, हो नितीन बाळा, असंच म्हणाला असता. इकडे अनघा ही बाहेर रात्रीची बसलेली असते आणि तिला अभिबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवतात. दोघांची ती पहिली भेट, त्यानंतर त्या भेटीचं मैत्रीत रूपांतर होणं आणि मग त्यानंतर अभिने मला प्रपोज करणं, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी आवडत नाही आणि आवडणारही नाही, असं त्याचं हे म्हणणं, हे सगळं काही आता अनघाच्या डोळ्यासमोरून जात असतं. तिला त्या गोष्टी पुन्हा 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 आठवतात आणि त्याच आठवणीमध्ये आता ती खूप रडत असते. अभिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि तो ते दाखवत नसलं तरीही मला ते समजतं, परंतु त्याच्याकडून अशा काही चुका झाल्या आहेत ना, त्या चुका मी पोटात तरी कशा घालू असं अनघाच्या मनात आता सतत येत असतं. त्यामुळे ती आता खूप रडत असते. त्या दोघांच्या लग्नाचे क्षण तिला आठवतात. आता जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा अभि माझी किती काळजी घ्यायचा, हे सगळं आणि सगळंच तिला आठवतं. तेव्हा आता अनघा खूपच रडू लागते, कारण तिच्या समोरून ते सर्व प्रसंग आता जात असतात, तिला आठवत असतात. आरोही आता तिला बाहेर पाहते आणि तेथे तिच्याजवळ जाऊन बसते. मग आता अनघा ही म्हणते की कसं आहे ना, अभि असा का वागतो ना मला तेच कळत नाही, परंतु यापुढे मी त्याला कधीही माफ करणार नाही. आरोही म्हणते की अभिदादाने साक्ष दिली ना कोर्टामध्ये, मग तू नको एवढा विचार करूस. तेव्हा साक्ष दिली त्याने, ती घाबरून दिली. आता अनघा म्हणते, वेळी आता आरोही म्हणते कसं आहे ना, अगं अभिदादाला त्याच्या चुकांची खरंच जाणीव झाली आणि घाबरूनच त्याने ती साक्ष दिली पण, परंतु त्याच्या पाठीमागे त्यांचा चांगला काहीतरी उद्देश होताच ना. संजना आणि बाबांचा राग त्यांना आलाच होता ना. अनघा म्हणते ते काहीही असू देत, परंतु कसं आहे ना, आई दादांना जेव्हा समजलं तेव्हा खरं तर त्यांनाही धक्का बसलाच होता. का वागतोय हा मुलगा असं. या घरामध्ये आपण सर्वजण खुश आहोत ना आरोही, आपण सर्वजण एकत्र कुटुंबात राहतो म्हणून तर आपल्या सर्वांना एकमेकांचा आधार वाटतो ना. कशाला हवंय तो स्वतंत्र फ्लॅट, मला कधी नकोच होतं ते सगळं. तेव्हा आरोही आता तिला समजावते, अगं अनघा जे झालं ना ते झालं, आता तू आता जास्त विचार करू नकोस. ती अनघा म्हणते कसं आहे ना, शिक्षा मिळाली म्हणून सगळा विषय संपत नाही आरोही, कारण अभि हा एक डॉक्टर आहे, समाजात त्याचं काहीतरी स्थान आहे. आता तो जेलमध्ये होता, हे जर पेशंट्सना हॉस्पिटलना समजलं तर त्याच्या नोकरीचं काय पुढे. आताही त्याचं काही ग्रेट सुरू नाहीये आणि त्यात हे असं आता, म्हणजे सगळं काही पुन्हा पहिल्यासारखंच होणार आणि सगळं काही विस्कटून जाणार ग आरोही. तुझा होणारा त्रास मला समजतोय असं आरोही म्हणते, पण अभिदादा सुधरेल नक्की, नको काळजी करू, काहीतरी होईल त्याच्या बाबतीत चांगलं सुद्धा. मग आता तो कधी सुधरेल ते माहीत नाही, परंतु त्याच्या डोक्यात तेव्हा टॉवरची हवा होती ना आणि आता ती हवा पूर्णपणे उतरली असं अनघा म्हणते. आत्ताही बाबा आणि संजनाने त्यांची बाजू पटवून सांगितले ना, तर आत्ताही तो अगदी त्यांचीच साथ देणार बघ, मी तुला सांगते. आणि मला तर तो त्या दोघांबरोबर जेलमध्ये राहणार आहे ना, त्याचीच सर्वात जास्त भीती वाटते, कारण संजनाताई तर त्याचा ब्रेन वॉशच करतील. अगं मलाच एवढी भीती वाटतेय, त्रास होतोय, तर आजी आप्पांचं काय होत असेल असं म्हणून ती आता खूप रडते आणि म्हणते की ताईला सुद्धा किती यातना होत असतील, आपण याचा विचार केलाय का. आरोही म्हणते हो ना, अगं सगळं काही अगदी चांगलं सुरू असताना हे घर पूर्णपणे विखरून गेलेलं आहे. त्याच वेळी अनघा म्हणते त्यात बाबा आणि अभि खूप ग्रीडी आहेत, त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो आणि जेथे स्वार्थ असतो ना तेथेच अधोगतीला सुरुवात होते. इथून पुढे अभिबरोबर कधीही प्रेमाने वागणार नाही आणि त्याच्याशी धड बोलणार सुद्धा नाही बघ आरोही तू. आरोही म्हणते असं नको करूस, तो जानकीचा बाप आहे आणि कसं आहे ना की त्याला 1-2 दिवसात बेल सुद्धा मिळेल, कारण तो खरं बोलला आहे. त्यावेळी आता अनघा म्हणते की बेल मिळाली तर मिळू देत, मला काही घेणं देणं नाहीये, कारण त्याने माझा विचार नाही केला अगं ह्यावेळी, तो खोट्यावर खोटं बोलतच राहिलाय कायम. मग आता आरोही म्हणते कसं आहे ना, जाऊ देत, आई आप्पांना सुद्धा त्रास होतोय या गोष्टीचा, आपणच आता समजून घेतलं पाहिजे सर्वांना. ता अनघा रडते आणि म्हणते मला तुम्ही सर्वजण हवे आहात, हे घर हवंय, आजी आप्पा हवेत.
तेव्हा आता त्या दोघीही खूप रडतात, एकमेकींना मिठी मारतात आणि एकमेकींचा आधार बनतात. पुढे आता आरोही म्हणते, कसं आहे ना अनघा, मलाही खरंच तुझी खूप गरज आहे गं. मला तू माझ्याजवळ इथे हवी आहे. मला तुझा खूप मोठा आधार वाटतो. अनघा प्लीज तू मला सोडून कधीही जाऊ नको. या घराला सोडून कधीही जाऊ नको प्लीज. मला तू माझ्या मोठ्या बहिणीसारखी वाटते, अगदी सख्ख्या बहिणीसारखी. तेव्हा अनघा म्हणते, वेडे, अगं मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाहीये. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. दुसरीकडे संजना आता जेलमध्ये बसलेली असते. त्याचवेळी त्या दोन महिला आरोपी तेथे जातात आणि तिला विचारतात, काय करतीयस तू, तू काय केलं त्यामुळे इथे तुला जेलमध्ये यावं लागलं. मग आता त्या दोघींना घाबरून संजना तेथून लांब पळण्याचा प्रयत्न करते, परंतु त्या दोघीही तिचे दोन्हीही हात पकडूनच ठेवतात. आणि तू काय केलं, आम्ही तर चोरी केली होती म्हणून आम्हाला जेल झाली. तू काही खून वगैरे केला की काय, की दरोडा टाकलास, तू तर चांगल्या घरातली दिसतीये, असं म्हणून आता संजनाला त्या खूपच त्रास देऊ लागतात. मग आता संजना म्हणते, सोडा मला, मी तुम्हाला म्हणतीये ना सोडा मला अगोदर, असं म्हणून ती खूपच चिडते. पण आता त्या दोन्हीही बायका त्या सोडायला तयारच नसतात. म्हणून आता संजना जोराजोरात ओरडू लागते, मॅडम लवकर या इकडे, लवकर या इकडे, या दोघीही मला त्रास देत आहेत. मग आता लगेच त्या हवालदार मॅडम तेथे येतात आणि लगेच त्या दोघी बायकांना ओरडतात. त्यानंतर त्या मॅडम आता खूपच बोलतात आणि तिकडे भिंतीला पाठ टेकून बसा, नाहीतर तुमच्याकडे बघेनच, आणि तोंडातून एक शब्द देखील काढायचा नाही, कारण जर आता तोंडातून एक शब्द जरी काढला ना तर फटके देईन, असं त्या मॅडम जेव्हा म्हणतात तेव्हा मात्र त्या दोघीही आपल्या गप्प बसतात. नंतर संजना आता घाबरतच म्हणते की मॅडम मला इथे राहायचं नाही आहे, प्लीज दुसरीकडे कुठेही ठेवा, पण एकटीला ठेवा, कारण या दोघीही मला सारख्या सतत त्रास देत आहेत. तुम्ही पाहिलं ना हाताला वगैरे त्यांनी कसं बोचकडलंय, असं म्हणून ती आता दाखवते. त्याचवेळी आता त्या मॅडम पुन्हा ओरडतात, मी तुला दुसरीकडे कुठेही ठेवणार नाही, इथेच बसायचं, असं संजनाला त्या ऑर्डर सोडतात. त्यामुळे संजना पार रडकुंडीला येते. आता तिची पूर्णपणे जिरलेली असते आणि मग ती तेथेच एका कोपऱ्यात बसून राहते आणि रडत असते. तेव्हा संजना आता डोक्याला हात लावून बसते आणि खूप रडत असते. तिच्यावर आता पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही नसतं. त्याचवेळी आता तेथे अरुंधती येते आणि म्हणते, संजना. तेव्हा अरुंधती आल्याबरोबरच संजनाच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते आणि रागातच तिच्याकडे पाहत तिला विचारते, तू का आलीयेस इथे, माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीयेस का? त्यावेळी आता अरुंधती म्हणते, मी तुला भेटायला आलीये संजना, मला तुझी ही अवस्था बघून खरंच खूप वाईट वाटतंय. तेव्हा आता अरुंधती तिला सिंपती देत असते, परंतु आता संजना त्या लायकीची नसतेच, कारण ती जोराजोरात हसते आणि म्हणते की काय, खरंच माझी काळजी वाटतीये का, आणि तुला वाईट वाटतंय असं तू म्हणतेस, पण हेच तर तुला हवं होतं ना. त्यावेळी अरुंधती म्हणते, मला हे कधीच नको होतं संजना, समजलं, पण तुम्ही जे कृत्य केलं ना त्यामुळे तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागली आहे. जीव तोडून आम्ही सर्वजण सांगत होतो की हे काही करू नका, टॉवरच्या नादी लागू नका, कारण तुम्हाला माहीत होतं हे कधीही शक्य नाही आहे, परंतु तुम्ही अतिताईपणा केला आणि त्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागतंय. हे तू उगीच संजना स्वतःवर ओढून घेतला आहेस. मग संजना म्हणते, तू आपांना केस करायला जर फोर्स केला नसता ना तर हे सगळं काही झालंच नसतं. आज समृद्धीच्या जागी खूप मोठा टॉवर सुद्धा उभा राहिला असता आणि आम्ही सगळेजण त्या नव्या घरामध्ये शिफ्ट झालो असतो अगदी आनंदाने. पण नाही ना, तुला ते तर बघवतच नव्हतं, कारण तू सोडून दुसऱ्या कोणीही आनंदी झालेलं तुला कधीही चालतच नाही ना, आणि म्हणूनच तू आपांना भडकवलंस, बरोबर अरुंधती, आणि आमच्या विरोधात उभं केलंस. त्यावेळी अरुंधती म्हणते, अजूनही तू चुकीचाच विचार करतेस संजना. अगं तुम्ही आपांना फसवलं होतं, मी फक्त सत्याच्या बाजूने उभी राहिले एवढंच, आणि आपांना पूर्णपणे न्याय मिळवून सुद्धा दिला, कारण सत्य कधीच लपून राहत नाही, कधी ना कधी ते उघडकीला येतच. हे सगळं करण्याआधी तुम्ही हजारदा विचार करायला हवा होता, आणि तुमचा तोच अति आत्मविश्वास तुम्हाला पूर्णपणे आता नडलाय. अरुंधती स्पष्टपणे तिच्या त्या तोंडावर सांगते. तुला अतिविश्वास होता ना की मी ही केस जिंकणारच, पण सगळं तुझ्या या अतिविश्वासामुळे तुझ्यावरच उलटलंय. पुढे आता संजना म्हणते, अगं ज्या 26 वर्ष घरामध्ये तू संसार केलात, ज्या कोपऱ्या कोपऱ्यात तुझ्या आठवणी आहेत, तेथे मी आनंदात कशी राहू शकले असते अरुंधती, तूच सांग आता.
त्या घरात सतत तुझंच कौतुक सुरू होतं आणि मला कुणीही स्वीकारलं नव्हतं. त्याच वेळी आता आई आप्पांनी तर तुला स्वीकारलं होतं ना. अगं तुझा त्यांनी स्वीकार करून तुला मुलगी मानायला सुद्धा ते लागले होते. परंतु तू काय केलंस संजना? अगं संजना, तू चुकीची वागली आहेस. तुला समजत नाही का अजूनही? तुझे डोळे उघडले नाही का? अगं सर्वजण आपापल्या परीने सगळं काही करत होते आणि ते तर तुला एवढे छान समजून सुद्धा घेत होते. आईसुद्धा आणि आप्पासुद्धा. मी त्यांना कित्येकदा समजवलंय, तरीही तुला हा अतेताईपणा का करायचा होता? आपांना का फसवायचं होतं संजना? काय एवढी तुला घाई होती हे सगळं करण्याची, त्या समृद्धीच्या जागी टॉवर उभा करण्याची? आणि बघ आता काय झालंय ते. त्यानंतर अरुंधती आता तिला समजावते, संजना हे बघ, इथली प्रत्येक रात्र ही तुला काहीतरी नवीन शिकून जाणार आहे. बघ तू तुझी काय अवस्था करून घेतली आहे. इथून बाहेर पडायचे तुझ्याकडे तसेही खूप मार्ग आहेत, परंतु तू जर अविचाराने वागलीस तर तुझं काही खरं नाही. त्यानंतरही घरी आल्यानंतर तू आई आप्पांची मोठ्या मनाने माफी माग, तेवढ्याच मोठ्या मनाने ते तुला ॲक्सेप्टसुद्धा करतील, तुझी चूकसुद्धा पोटात घालतील. तू अंतर्बाह्य बदलून जा संजना आणि नवीन आयुष्याची सुरुवात कर. रागातच संजना विचारते, तू काय मला इथे शिकवायला आलीस का? तेव्हा मी तुला शिकवणारी कोण? कारण तू तर माझ्यापेक्षा जास्त शिकली आहेस, असं अरुंधती म्हणते. अरुंधती तिला पोटतिडकीने सांगत असते, संजना तर तू खरंच खूप चांगली आहेस. अगं तुला फक्त तुझे विचार शुद्ध करायला हवेत, नाहीतर तुझ्यामध्ये एकही दोष नाही आहे. तू अशी सगळ्यांवर चिडून राहू नकोस. तुझी चांगली बाजूसुद्धा मी पाहिली आहे. मला माहीत आहे अनिरुद्धांवर तुझं प्रचंड प्रेम आहे. अगं संजना, प्रेमामध्ये माणसाला बदलायची ताकद असायला हवी आणि अनिरुद्धांमध्ये जर काही अवगुण असतील तर ते तू बदलायला हवेत आणि काढून टाकायला हवेत. आणि इथे तर तुम्ही दोघांनी मिळून चुकीचा मार्ग निवडलाय. बरोबर स्वार्थासाठी आई आप्पांना बदलवलंय. हे सगळं करताना निखिलचा विचार तुझ्या मनात नाही आला का गं? आपली आई तुरुंगात आहे हे ऐकून त्याला कसं वाटेल याचा विचार तू करायला हवा होतास. तेव्हा संजना रागातच म्हणते, स्टॉप इट. त्याचा विचार तू करू नकोस. तू फक्त तुझ्या मुलांचा विचार कर. मी माझ्या मुलाचा विचार करते, समजलं? कारण निखिलला काय सांगायचं, कसं सांगायचं ते मी माझं बघेन, समजलं? अगं तू तुझ्या मुलांना चांगले संस्कार दिलेत ना. अगं एवढे चांगले संस्कार देऊनही तुझा मुलगा का जेलमध्ये, सांग ना आता. अगं नशीब समज ईशा वाचली नाही तर ती माझ्याबरोबर आज इथे असती. तू जो काही शहाणपणा शिकवतेस ना तो तू तुझ्या मुलांना शिकव. जा आता घरी जा आणि तू उपदेशाचे डोस पाच त्या यशला आणि ईशाला. त्यावेळी अरुंधती म्हणते, अभिने आणि ईशाने डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला, हीच त्यांची सर्वात मोठी चूक झाली. एका चुकीच्या माणसाला आदर्श मानल्यावर काय होतं हे त्यांना त्यांचं आता समजलं असेल आणि अभि तर त्याची आता शिक्षा सुद्धा भोगतोय. पण मला पूर्णपणे खात्री आहे इथनं बाहेर पडल्यानंतर तो बदललेला असेल आणि त्याच्यामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी ही शिक्षा खरंच खूप गरजेची होती. पुढे आता अरुंधती पोटतिडकीने संजनाला सांगते, तू आणि अनिरुद्ध खरंच खूप हुशार आहात. इथून बाहेर पडल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करा. आपण इथे तुरुंगात येऊन का पडलो याचा विचार पुढे सतत करण्यापेक्षा आपण इथे का आलो याचा विचार करा. अगं पूर्वीची धडाडीची कर्तृत्ववान कशी होती याचा विचार कर आणि इथून बाहेर पड मग. तेव्हा आता अरुंधती हे जे काही उपदेशाचे डोस तिला पाजत असते ऐकून आता संजना मात्र हसत असते. आता स्वतःची काळजी घ्या असं म्हणून अरुंधती चाललेली असते. त्याच वेळी आता संजना म्हणते, अरुंधती थांब, तुला वाटतंय तेवढे दिवस मी इथे राहणार नाही आणि आमच्यावर ही जी काही वेळ आली आहे ना ती फक्त तुझ्यामुळे आली आहे, समजलं? आणि यासाठी अनिरुद्ध एक वेळ तुला माफ करेल सुद्धा, परंतु मी तर कधीही माफ करणार नाही. आणि आता तू घरी जातीयस ना तर सगळ्यांना एक निरोप दे आणि तू सुद्धा कान उघडे ठेवून ऐक. मी इथून बाहेर पडल्यानंतर तुमचं काउंटडाऊन सुरू होणारच, मी तुमचा बदला घेणारच, असं संजना मोठ्या तोऱ्यातच अरुंधतीला चॅलेंजेस करते. तेव्हा अरुंधती आता रागातच तिच्याकडे पाहते आणि मनात म्हणते की हिला एवढं समजून देखील ती अशी का वागतीये, कारण तिला तिच्या कृत्याची शिक्षा तर आता मिळाली आहे परंतु अजूनही हिचा माज उतरलेला नाहीये आणि याचंच आश्चर्य आता अरुंधतीला वाटतं. दोघीही एकमेकींकडे आता रागातच बघत असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती रागातच संजनाला म्हणते, मला इथे तुझ्या जागी तुरुंगात उभं राहावं लागलं ना तरीही चालेल, परंतु मी माझ्या माणसांना काहीही होऊ देणार नाहीये, समजलं संजना? तर आता दुसरीकडे अभि म्हणतो, आई मला खात्री होती तू मला इथून बाहेर काढशील म्हणून. त्यावेळी अरुंधती म्हणते, आप्पांना फसवण्यामध्ये संजना आणि अनिरुद्धंची तू साथ दिलीत
आता त्यांच्याबरोबर शिक्षासुद्धा तू भोग. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, तुला आनंद झाला असेल ना आम्हाला इथे बघून, कारण तुझी इच्छा पूर्ण झाली, आम्हाला शिक्षा मिळाली. अरुंधती रागातच अनिरुद्धकडे पाहत असते. तर दुसरीकडे अनघा म्हणते, 2 दिवसांवर दिवाळी आली, आपली अजून काही तयारीसुद्धा नाही. तेव्हा कांचन रागातच म्हणते, अगं तयारीचं तू काय घेऊन बसले, तुला काही कळतंय का? तिथे अनिरुद्ध आणि अभि जेलमध्ये आहे आणि इथे तुला दिवाळीचा फराळ सुचतोय, असं कसं गं अनघा, असं म्हणून ती जरा चिडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.